नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चिटणीसाची कार्यपद्धती म्हणजेच सेक्रेटेरियल प्रॅक्टिस या विषयाच्या आजच्या ऑनलाईन वर्गामध्ये तुमचे मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, चिटणीसाची कार्यपद्धती यामधील पहिले प्रकरण चिटणीस हे आपण पूर्ण केलेले आहे. या धड्यामध्ये आपण चिटणीस या शब्दाची निर्मिती कशी झाली, त्यानंतर आधुनिक काळामध्ये चिटणीसाचे स्वरूप कसे बदलले याची माहिती मिळवली. तसेच चिटणीसाचे वैशिष्ट्य काय काय आहेत, चिटणीसाचे प्रकार कोणते आहेत, तर प्रामुख्याने खाजगी चिटणीस व संस्थात्मक चिटणीस असे दोन प्रमुख प्रकार आहेत. खाजगी चिटणीस हा चिटणीसाचा सर्वात जुना प्रकार आहे आणि संस्थात्मक चिटणीस म्हणजे संस्थेने नेमलेल्या चिटणीसाला संस्थात्मक चिटणीस असे म्हणतात. तर यामध्ये वेगवेगळ्या संस्था आहेत, जसे नफा हेतू नसलेल्या संस्थेचा चिटणीस, सहकारी संस्थेचा चिटणीस, संयुक्त स्कंद प्रमंडळाचा चिटणीस म्हणजेच कंपनी चिटणीस आणि सरकारी खात्याचा चिटणीस. तर असे हे आपण चिटणीसाचे वेगवेगळे प्रकार पाहिले आहेत. त्यानंतर चिटणीसाची कार्ये, चिटणीस कोणकोणत्या प्रकारची कार्य करतो, जसे की चिटणीस पत्रलेखनाचे काम पाहता, तसेच चिटणीस आपल्या संस्थेतील जे अधिकारी आहेत किंवा जो आपला मालक आहे त्याचं कार्यालय व्यवस्थापन करतो. तसेच चिटणीस स्वागतविषयक कार्यसुद्धा करत असतो, की आलेल्या लोकांचे फोन कॉल स्वीकारणे, त्यानंतर त्या दूरध्वनीची माहिती आपल्या मालकाला देणे, फोन जोडून देणे, तसेच मालकाची आणि जी व्यक्ती मालकाला भेटू इच्छिते त्यांच्या भेटीची तारीख सोयीनुसार ठरविणे. तर ही सर्व चिटणीसाचे हे कार्य स्वागतविषयक यामध्ये येतात. तसेच चिटणीस आर्थिक कार्यसुद्धा पाहतो, बँकांचे व्यवहार सांभाळतो. तर त्याचप्रमाणे वेगवेगळी जी आवश्यक पुस्तके आहेत ती वेळच्या वेळी भरणे, उत्पन्न व खर्चावर देखरेख ठेवणे आणि मालकाला आणि बँकेला जी माहिती आवश्यक असते ती वेळोवेळी पुरवणे. तर ही आर्थिक कार्य आपण पाहिली आहेत. त्यानंतर चिटणीस सभांचे आयोजनसुद्धा करतो, म्हणजे मीटिंग अरेंज करतो. खाजगी चिटणीस असेल तर तो आपल्या मालकाला ज्या लोकांशी भेटायचे आहे त्यांच्याबरोबरची मीटिंग तो फिक्स करतो. त्याचप्रमाणे जर चिटणीस संस्थेमध्ये काम करत असेल, वेगवेगळ्या कंपनीमध्ये असेल, सहकारी संस्थेमध्ये असेल, तर त्या संस्थांना ज्या आवश्यक सभा आहेत, जसं वार्षिक सर्वसाधारण सभा, विशेष सर्वसाधारण सभा, तर या सभेची अरेंजमेंट चिटणीस हा करत असतो. त्याचप्रमाणे अनेक धोरणे ठरवित असतानासुद्धा चिटणीस आपल्या मालकाला मदत करतो आणि वेगवेगळ्या धोरणांचे काय परिणाम होतील याची कल्पना आपल्या मालकाला किंवा संचालक मंडळाला देत असतो. आणि माहिती पुरवणे, प्रशासकीय कार्य पाहणे हे सुद्धा चिटणीसाचे वेगवेगळे कार्य आहेत. त्यानंतर आपण चिटणीसाचे गुण पाहिले, तर एक चांगला चिटणीस होण्यासाठी चिटणीसाच्या अंगी कोणकोणत्या गुणांची आवश्यकता आहे ते आपण पाहिले, जसे की अचूकता, जुळवून घेण्याची वृत्ती, सहकार्य, नम्रता, कामामध्ये पुढाकार घेणे, नेतृत्व शक्ती बाळगणे, संस्थेवरती मालकावरती निष्ठा ठेवणे, त्याचप्रमाणे व्यवस्थितपणा असणे, आकर्षक व्यक्तिमत्व असणे, त्यानंतर नॉलेज ॲक्वायर करण्याची त्याच्यामध्ये वृत्ती असायला पाहिजे, ज्याला आपण ज्ञानपिपासू वृत्ती असे म्हणतो. तसेच चिटणीस हा वक्तशीर असला पाहिजे, त्याला योग्य निर्णय घेता आला पाहिजे आणि गरज पडल्यास त्याच्याकडे मुत्सद्दीपणासुद्धा असायला पाहिजे. तर हे सगळे आपण गुण चिटणीस या प्रकरणामध्ये पाहिलेले आहेत. आणि एकूणच मला असं वाटतं की तुम्हाला आता या धड्याविषयी किंवा या विषयाबद्दलची थोडीशी माहिती, थोडीशी जाणीव या धड्यामुळे झालेली असेल की चिटणीस नेमकं प्रकार काय आहे आणि चिटणीसाला काय काय करावे लागते आपल्या मालकासाठी, आणि एखाद्या संस्थेमध्ये जर तो काम करत असेल तर संस्थेसाठी त्याला काय करावे लागते याची थोडीशी कल्पना तुम्हाला या पहिल्या धड्यामध्ये आलेली असेल. तर आज आपण हा धडा पूर्ण केलेला आहे.
तर या धड्याचा स्वाध्याय म्हणजे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स पाहणार आहोत. आता ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स महत्त्वाचे का आहेत आणि एकूणच या ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्सचं स्वरूप काय आहे यासाठी मी हा भाग इथे घेतलेला आहे की तुम्हाला कल्पना यावी की प्रश्नांचं स्वरूप कसं असतं. आणि हाच पॅटर्न आपल्याला पुढच्या वर्षी 12वीला सुद्धा आहे. त्यामुळे एकूणच या ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स कशा प्रकारचे असतात आणि ते कसे लिहायचे असतात यासाठी आपण ते इथं सोडवणार आहोत. ठीक आहे. तर यामध्ये बघा, पहिला प्रश्न आहे, खाली दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. तर इथं वाचल्यानंतरच तुम्हाला सूचना लक्षात आलेली असेल की तुम्हाला ज्याला आपण रिकाम्या जागी योग्य शब्द भरा असा प्रश्न म्हणतो तसाच प्रकार आहे हा. पण इथं तुम्हाला वाक्य पुन्हा लिहायचं आहे, योग्य शब्द तिथं लिहून. बरेचसे विद्यार्थी काय करतात की वाक्य लिहित नाहीत, नुसतीच उत्तरं लिहितात. तर तसं न करता त्यांनी जसा सूचना दिलेल्या आहेत की दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहायचे आहे, जेणेकरून तुमचं सुद्धा कन्फ्युजन होणार नाही. तर बघूया आपण पहिलं वाक्य काय आहे. सेक्रेटरी हा शब्द, इंग्रजी शब्द, लॅटिन भाषेतील रिकामी जागा या शब्दापासून झाला असून ज्याचा अर्थ विश्वासू लेखनिक होय. तर इथे तुम्हाला 3 पर्याय दिलेले आहेत, अमात्य, स्क्राईब आणि सेक्रेटेरियस. अर्थातच तुम्हाला उत्तर सापडलेलं आहे. तर याचं खरं उत्तर आहे सेक्रेटेरियस. म्हणजे वाक्य तुम्ही पुन्हा असं लिहायचं आहे, सेक्रेटरी हा शब्द लॅटिन भाषेतील सेक्रेटेरियस या शब्दापासून झाला असून ज्याचा अर्थ विश्वासू लेखनिक होय. ठीक आहे. आता दुसरं वाक्य बघा, केवळ रिकामी जागा ची निवड सचिव म्हणून केली जाऊ शकते. पर्याय आहेत व्यक्ती, भागीदारी संस्था आणि संयुक्त स्कंद मंडळ. आता आपण चिटणीसाची वैशिष्ट्य याच्यामध्ये पाहिलेलं आहे की चिटणीस म्हणून कोण काम करू शकतं, तर केवळ व्यक्ती ही चिटणीस म्हणून काम करू शकते. तर इथं उत्तर येणार आहे व्यक्ती, म्हणजे केवळ व्यक्तीची निवड सचिव म्हणून केली जाऊ शकते. त्यानंतर तिसरं वाक्य, चिटणीस हा रिकामी जागा माहिती ठेवणारा परिरक्षक आहे. ऑप्शन्स आहे गोपनीय, व्यक्तिगत, अन्वेषक. तर उत्तर आहे गोपनीय. चिटणीस हा गोपनीय माहिती ठेवणारा परिरक्षक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वाक्य ही पुन्हा लिहायची आहेत, हे विसरू नका. त्यानंतर चौथं वाक्य आहे, संयुक्त स्कंद मंडळाचा चिटणीस रिकामी जागा चा सदस्य असला पाहिजे. ऑप्शन्स आहे IPS, ICSI, IAS. संयुक्त स्कंद मंडळ म्हणजे कंपनी. तर कंपनी चिटणीस हा कोणत्या संस्थेचा सदस्य असला पाहिजे, तर ICSI, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया या संस्थेचा तो सदस्य असला पाहिजे. म्हणजे या संस्थेने जो कंपनी चिटणीस होण्यासाठी जो अभ्यासक्रम तयार केलेला आहे तो अभ्यासक्रम त्याने पूर्ण केलेला असला पाहिजे. त्यांची परीक्षा त्याने उत्तीर्ण झालेली असली पाहिजे आणि तो उत्तीर्ण झाला की त्याची तिथे सदस्य म्हणून नोंदणी होते आणि मग ती व्यक्ती कंपनी चिटणीस म्हणून काम करू शकते. ठीक आहे. त्यानंतर पाचवं आहे, रिकामी जागा हा चिटणीसाचा सर्वात जुना प्रकार आहे. आता हेही उत्तर तुम्हाला माहिती आहे. ऑप्शन्स आहे कंपनी चिटणीस, खाजगी चिटणीस, सरकारी खात्याचा चिटणीस. तर बरोबर उत्तर आहे खाजगी चिटणीस. तर खाजगी चिटणीस हा चिटणीसाचा सर्वात जुना प्रकार आहे. कारण आपण पाहिलेलं आहे चिटणीस या शब्दाची उत्पत्तीमध्ये की चिटणीस म्हणून काम करणाऱ्या ज्या व्यक्ती होत्या त्या अगदी प्राचीन काळापासून आहेत. अगदी शिवाजी महाराजांचा काळ असेल किंवा त्याच्यापूर्वीचाही काळ असेल तर तिथंसुद्धा जे राजे होते किंवा श्रीमंत व्यक्ती होती किंवा जमीनदार होते तर त्यांच्या हाताखाली सुद्धा त्यांचा मदतनीस असायचा आणि तो मदतनीस पत्रलेखनाचे काम करायचा आणि इतर आपल्या मालकासाठी आवश्यक असणारे सर्व व्यवहार तो आपल्या मालकाच्या वतीने करत होता. तर खाजगी चिटणीस हा सर्वात जुना प्रकार आहे. त्यानंतर 6वं वाक्य आहे, सहकारी संस्थांचे प्रमुख उद्दिष्ट सभासदांच्या हिताचे रिकामी जागा
करणे आहे. आता सहकारी संस्था मुळातच कशासाठी स्थापन झालेल्या असतात तर आपल्या सभासदांचे संरक्षण करण्यासाठी. तर इथं उत्तर येणार आहे ते म्हणजे सहकारी संस्थाचे प्रमुख उद्दिष्ट सभासदांच्या हिताचे संरक्षण करणे आहे. त्यानंतर 7वं वाक्य पहा. सरकारी खात्याचा चिटणीस हा रिकामी जागा चा सदस्य असला पाहिजे. आता इथे सरकारी खात्याच्या चिटणीसाबद्दल विचारलेले आहे. ऑप्शन्स आहे ICSI, IAS आणि ICWA. तर सरकारी खात्याचा चिटणीस होण्यासाठी तुम्हाला कोणती परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचं आहे तर IAS. उत्तर येणार आहे IASचा सदस्य असला पाहिजे. त्यानंतर 8वं वाक्य आहे पुढे. सुरुवातीलाच रिकामी जागा दिलेली आहे म्हणजे कोणतीही चूक न करता काम करणे. आता या चिटणीसाच्या गुणाबद्दल इथं सांगितलेलं आहे. आता कामामध्ये कोणती चूक असू नये त्यासाठी ऑप्शन्स आहेत अचूकता, निष्ठा आणि नम्रता. तर ऑप्शन्समध्ये बरोबर उत्तर आहे अचूकता. अचूकता म्हणजे कोणतीही चूक न करता काम करणे. ठीक आहे. तर हे झाले रिकाम्या जागी योग्य शब्द भरा पर्यायामधले निवडून. तर हे उत्तर लिहित असताना तुम्हाला वाक्य पुन्हा लिहायचं आहे, हे विसरू नका. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. खाली प्रत्येक विधानासाठी एक शब्द समूह किंवा संज्ञा लिहा. तर ह्या प्रश्नाचं स्वरूप असं आहे की तुम्हाला एक वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्याला सूट होईल असं एखादा शब्द किंवा शब्दांचा समूह किंवा एखादी संज्ञा तुम्हाला लिहायची असते. ठीक आहे. हा प्रश्न सोडवताना सुद्धा तुम्ही वाक्य लिहायचं आहे आणि त्याच्या खाली किंवा त्याच्या समोर तुम्ही त्या वाक्याला सुटेबल असं आन्सर लिहायचं आहे. तर पहिलं वाक्य काय आहे बघूया. रोमन साम्राज्यात व्यावसायिक पत्रव्यवहार करणारी व्यक्ती. तर सांगा बरं आता कोण आहे की त्या व्यक्तीला काय म्हणायचे रोमन साम्राज्यामध्ये की जी व्यावसायिक पत्रव्यवहार करणारी ती व्यक्ती होती. अर्थातच काय म्हणायचे तिला स्क्राईब. ओके. तर तुम्ही हे वाक्य लिहायचं आहे आणि त्याच्या पुढे त्याचं आन्सर लिहायचं आहे स्क्राईब. ठीक आहे. त्यानंतर सेकंड, क्रीडा मंडळ हे या प्रकाराच्या संस्थेचे उदाहरण आहे. आपण संस्थेचे प्रकार पाहिले आहे. तर संस्थात्मक चिटणीस या प्रकारामध्ये आपण पाहिलेलं आहे. तर क्रीडा मंडळ ही जी संस्था आहे ती कशासाठी स्थापन झालेली असते तर अर्थातच वेगवेगळ्या खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन झालेली असते. म्हणजे या संस्थेचा उद्दिष्ट हे नफा कमवणे हा नाही. म्हणून मग ही संस्था कुठली आहे तर नफा न मिळवणारी संस्था आहे. लक्षात ठेवा, क्रीडा मंडळ हे नफा न मिळवणारी संस्था आहे. तर इथे तुम्ही उत्तर लिहायचं नफा न मिळवणारी संस्था प्रकार. ठीक आहे. त्यानंतर तिसरं आहे व्यक्तीसाठी निवडलेला सचिव. अर्थातच फार सोपं आहे, मला माहिती आहे तुम्हाला आलेलं आहे ते आन्सर. ते म्हणजे खाजगी चिटणीस. व्यक्तीसाठी निवडलेला चिटणीस किंवा सचिव म्हणजे कुठला आहे खाजगी चिटणीस किंवा व्यक्तिगत चिटणीस. त्यानंतर चौथं वाक्य पहा. चिटणीसाचा असा गुण जो चिटणीस आपल्या संस्थेशी विश्वासू असल्याचे दर्शवितो. अर्थातच तो गुण कोणता आहे तर निष्ठा. त्यानंतर पाचवं वाक्य, लॅटिन भाषेत सचिव म्हणून ओळखली जाणारी व्यक्ती. आता त्या व्यक्तीला काय म्हणायचे लॅटिन भाषेमध्ये तर सेक्रेटेरियस. हे आन्सर येणार आहे त्याचं. सहावं आहे कंपनी चिटणीस या संस्थेचे सदस्य असले पाहिजे. जसं आत्ताच आपण वर उल्लेख केलेला आहे. तर कंपनी चिटणीस होण्यासाठी तुम्हाला ICSI इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया या संस्थेने नेमून दिलेला जो अभ्यासक्रम आहे तो पूर्ण करावा लागतो. त्याची परीक्षा पास व्हावी लागते आणि ती उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही त्या संस्थेचे सदस्य म्हणून तुमची नोंदणी होते आणि मग तुम्ही कंपनी चिटणीस म्हणून काम करू शकता. म्हणजे इथे उत्तर येणार आहे ICSI इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया या संस्थेचा तो सदस्य असला पाहिजे कंपनी चिटणीस होण्यासाठी. त्यानंतर सातवं वाक्य आहे महाराष्ट्रातील सहकारी संस्थेच्या सचिवास या कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. अर्थातच
आता महाराष्ट्रामध्ये कोणता कायदा लागू आहे तर महाराष्ट्र राज्य सहकारी कायदा 1960. या कायद्याचं ज्ञान एखाद्या सहकारी संस्थेचे सचिव होण्यासाठी चिटणीसाला असणं आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी कायदा 1960 असं उत्तर लिहिणं तिथे गरजेचं आहे. त्यानंतर पुढे आहे सभासदांच्या हिताचे रक्षण करण्याचा हेतू असलेली संस्था. तर अशी कोणती संस्था आहे की जी सभासदांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी स्थापन झालेली आहे? अर्थातच सहकारी संस्था. तर अशा प्रकारे हे या प्रश्नाचं स्वरूप आहे की तुम्हाला वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्याला मिळतं जुळतं एखादा शब्द किंवा शब्दांचा समूह किंवा संज्ञा तिथे तुम्ही उत्तर म्हणून लिहायची आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा. खालील विधाने बरोबर की चूक ते लिहा. ठीक आहे. आता पहिलं वाक्य बघा. चिटणीस केवळ पत्रलेखनाचे काम करतो. बघा बरं, चिटणीस काय फक्त लेटर रायटिंग किंवा पत्रलेखन करण्यासाठी नेमला जातो का? चिटणीस दुसरी कोणतीही कामे करत नाहीत का? तर असं नाही आहे. आपण चिटणीसाचे अनेक कार्य अभ्यासली आहेत. तर असं नाही आहे की चिटणीस फक्त पत्रलेखनाचे काम करतो. तो हिशोबाचं काम करतो, स्वागतविषयक कार्य करतो, मालकाला धोरण ठरविताना मदत करतो, माहिती गोळा करतो, सभांचे आयोजन करतो, अशी अनेक कामे करतो. म्हणून हे वाक्य कसं येणार आहे? चूक. ठीक आहे. त्यानंतर पुढे सरकारी खात्याचा चिटणीस हा सर्वात जुना चिटणीसाचा प्रकार आहे. पहा बरं, ॲक्च्युली सर्वात जुना चिटणीसाचा प्रकार कोणता आहे तर खाजगी चिटणीस. हे आता तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे हे वाक्य कसं येणार आहे? चूक. ठीक आहे. त्यानंतर पुढे चिटणीसाने संस्थेबद्दल गोपनीयता बाळगली पाहिजे. अगदी बरोबर आहे. चिटणीसाचे आपण जे गुण पाहिलेले आहेत किंवा वैशिष्ट्य पाहिलेले आहेत त्यामध्ये आपण अभ्यासलेलं आहे की चिटणीस हा गोपनीय माहितीचा परिरक्षक असतो. त्याने आपल्या मालकाची आणि संस्थेबद्दलची जी काही त्याच्याकडे सिक्रेट इन्फॉर्मेशन आहे ती त्याने स्वतःजवळच ती ठेवली पाहिजे. त्रयस्थ व्यक्तीला किंवा बाहेरच्या व्यक्तीला ती माहिती त्याने देता कामा नये. म्हणून हे वाक्य कसे आहे? बरोबर आहे. ठीक आहे. पुढे चौथं. चिटणीस हा दैनंदिन आणि प्रशासकीय कार्ये पार पाडतो. अगदी बरोबर आहे. आपण चिटणीसाचे कार्य या भागामध्ये बघितलेलं आहे. चिटणीस हा आपल्या मालकासाठी किंवा संस्थेसाठी जी दैनंदिन कामे असतात ती पूर्ण करत असतो. त्याचप्रमाणे प्रशासकीय कार्यसुद्धा तो करत असतो. त्यानंतर पाचवं वाक्य आहे. चिटणीस हा पगारी नोकर आहे. बरोबर. चिटणीस हा सेवक आहे. हे वैशिष्ट्यामध्ये आपण शिकलो आहोत की चिटणीस हा शेवटी कोण आहे? पगारी सेवक आहे. चिटणीस जे काही काम करतो आपल्या मालकासाठी किंवा एखाद्या संस्थेमध्ये चिटणीस म्हणून काम करत असेल तर त्याने केलेल्या कामाबद्दल त्याला मालक किंवा संस्था पगार मानधन देते. आणि त्यामुळे चिटणीस हा कोण आहे? पगारी नोकर आहे. त्यानंतर पुढचं वाक्य बघूया. 6वं. चिटणीस हा प्राचीन काळातील रोमन शब्द आहे. तर हे वाक्य कसं आहे? चूक आहे. कारण रोमन भाषेमध्ये चिटणीस याला काय म्हणतात? स्क्राईब. आणि प्राचीन काळामध्ये जो शब्द वापरलेला आहे तो आहे चिटणीस. ठीक आहे. त्यामुळे हे वाक्य कसं आहे? चुकीचं आहे. तर प्राचीन काळात चिटणीस असं म्हणत होते भारतीय प्राचीन इतिहासामध्ये. पण रोमन शब्द कुठला आहे? रोमन भाषेमध्ये मात्र काय म्हणायचे? स्क्राईब. म्हणून हे वाक्य कसं आहे? चुकीचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे चिटणीसाला संगणकाच्या ज्ञानाची गरज नसते. तर स्पष्टच आहे की वाक्य चुकीचं आहे. कारण आत्ताच्या काळात तर सगळं काम हे संगणकाच्या द्वारेच केलं जातं. त्यामुळे प्रत्येक चिटणीसाला संगणकाचे हाताळणी ही आली पाहिजे आणि त्याच्या मदतीने काम करता आले पाहिजे. त्यानंतर 8वं आहे. सांस्कृतिक मंडळ हे सरकारी खात्याचे उदाहरण आहे. तर हेही वाक्य चुकीचं आहे. कारण सांस्कृतिक मंडळ हे कशाचे उदाहरण आहे? तर आपण म्हणूया की नफा न मिळवणाऱ्या संस्थांचं उदाहरण आहे. कारण यांचं उद्दिष्ट काय असतं? तर वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या द्वारे संस्कृतीचं जतन करणे हे असतं. त्यामुळे हे सरकारी खाते नाही. ओके. तर हे अशा प्रकारचे प्रश्न असतात की जिथं तुम्हाला फक्त
ते वाक्य बरोबर आहे की चूक आहे ते लिहायचं असतं. परत इथे सुद्धा तुम्ही पूर्ण वाक्य लिहायचं आहे आणि त्याच्यासमोर ते विधान बरोबर आहे की चूक आहे ते लिहायचं आहे. नुसतंच बरोबर किंवा चूक लिहू नका. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. गटात न बसणारा शब्द शोधा. म्हणजे ऑड वन आउट, म्हणजे जो वेगळा वाटतो गटामध्ये जे इतर शब्द आहेत, जो शब्द तुम्हाला वेगळा वाटतो तो बाजूला काढायचा आहे. तर यामध्ये पहिला आहे सेक्रेटेरियस, स्क्राईब, ICSI आणि चिटणीस. तर बघा, सेक्रेटेरियस हा चिटणीस शब्दाशी निगडित आहे. स्क्राईब रोमन भाषेत चिटणीसाला स्क्राईब म्हणायचे आणि चिटणीस म्हणजे प्राचीन भारतीय इतिहासात चिटणीसाचे काम करणारी व्यक्ती होती, तिला चिटणीस म्हणायचे. तर इथं वेगळा शब्द कुठला आहे तर ICSI, तर हे संस्थेचं नाव आहे. म्हणून हा शब्द कसा आहे, गटात न बसणारा आहे. म्हणून मग हा उत्तर तुमचं काय येणार आहे, गटात न बसणारा शब्द शोधायचा आहे. मग इथं गटात न बसणारा शब्द कुठला आहे, ICSI. ठीक आहे. त्यानंतर दुसरं नेतृत्व शक्ती, IAS आणि उत्सद्दीपणा. तर इथे चिटणीसचे गुण सांगितलेले आहेत. तर यामध्ये नेतृत्व शक्ती आणि उत्सद्दीपणा हे गुण आहेत. आता वेगळा शब्द कुठला आहे, IAS ही पात्रता आहे. म्हणून तुमचं उत्तर येणार आहे IAS. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालील विधाने पूर्ण करा. आता इथं तुम्हाला पर्याय दिलेले नसतात, तुम्ही स्वतः लिहायचं आहे उत्तर. रिकामी जागा आहे तिथे तुम्ही मनाने उत्तर लिहायचं आहे आणि ते बरोबरच असलं पाहिजे, मग तुम्हाला त्याचे पूर्ण गुण मिळू शकतात. तर पहिलं वाक्य काय आहे, लॅटिन भाषेत गोपनीय स्वरूपाची माहिती लिहिणाऱ्यास, रिकामी जागा दिलेली आहे, म्हणतात. आता काय म्हणतात लॅटिन भाषेत गोपनीय स्वरूपाची माहिती लिहिणाऱ्यास, तर उत्तर येणार सेक्रेटेरियस. ठीक आहे. नंतर सेकंड बघा, चिटणीसाचा सर्वात जुना प्रकार टिंबटिंब होय. आता चिटणीसाचा सर्वात जुना प्रकार कोणता आहे, आता तुम्हाला पाठ झालेला आहे, खाजगी चिटणीस होय, बरोबर. त्यानंतर तिसरा आहे कंपनी चिटणीस हा, रिकामी जागा, चा सभासद असला पाहिजे. आता कंपनी चिटणीस होण्यासाठी तो कुठल्या संस्थेचा सभासद असला पाहिजे, तर ICSI म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया. तर या संस्थेचा तो सभासद असला पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्ही तिथं रिकाम्या जागी जिथं तुम्हाला पर्याय दिलेले नसतात तर तिथे तो योग्य शब्द लिहिला पाहिजे. तर हे सगळे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत. तर इथं तुम्ही ते लिहिणं, त्याचे आन्सर्स लिहिणं अपेक्षित आहे आणि ते बरोबरच असले पाहिजे, म्हणजे तुम्हाला त्याचे पूर्ण मार्क्स मिळू शकतात. तर ऑब्जेक्टिव्हमध्येच आणखीन प्रकार आहेत, ते म्हणजे एका वाक्यात उत्तरे लिहा. जसं की खाजगी चिटणीसाची नियुक्ती कोणाकडून केली जाते. दुसरा, कोणत्या कंपन्यांनी पूर्ण वेळ चिटणीसाची नियुक्ती केली पाहिजे. त्याचप्रमाणे सांस्कृतिक मंडळ हे कोणत्या व्यवसाय प्रकार संघटनेचे प्रकार आहे. त्यानंतर सहकारी संस्थेच्या चिटणीसाला कोणत्या कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. अशा प्रकारचे प्रश्न असू शकतात. त्यानंतर संज्ञा स्पष्ट करा, म्हणजे तुम्हाला छोट्या छोट्या व्याख्या लिहायच्या असतात, त्या 2-2 मार्काला येऊ शकतात. जसं की चिटणीस, त्यानंतर चिटणीसाची पत्रव्यवहार विषयक कार्ये, सहकारी संस्थेच्या चिटणीसाची पात्रता, कंपनीच्या चिटणीसाची पात्रता आणि चिटणीसाचे नम्रता विषयक गुण. तर अशा प्रकारे हे प्रश्न असू शकतात. त्यानंतर आणखीन एक प्रश्न आहे, तो म्हणजे फरक स्पष्ट करा. तर पहिला आहे फरक, म्हणजे तुम्हाला तुलना करायची असते दोघांमध्ये. कमीत कमी 5 मुद्दे लिहिणे तरी अपेक्षित आहे. जसं की पहिला खाजगी चिटणीस आणि कंपनी चिटणीस, दुसरं सहकारी संस्थेचा चिटणीस आणि सरकारी खात्याचा चिटणीस, तिसरं कंपनी चिटणीस आणि सरकारी खात्याचा चिटणीस, चौथं नफा हेतू नसणाऱ्या संस्थेचा चिटणीस आणि सहकारी संस्थेचा चिटणीस. तर अशा प्रकारे हे फरक स्पष्ट करायचे प्रश्न असतात. त्यानंतर खालील विधाने सकारण स्पष्ट करा, म्हणजे तुम्हाला त्या विधानाचं कारण पण लिहायचं असतं. जसं फॉर एक्झाम्पल एक
2-3 वाक्य तुम्हाला सांगते, तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. चिटणीसाचे व्यक्तिमत्व विनम्र आणि आनंदी असणे आवश्यक आहे. दुसरं वाक्य, चिटणीस हा पगारी नोकर आहे. ठीक आहे. आणि तिसरं वाक्य घ्या, खाजगी चिटणीसाची नेमणूक अतिव्यस्त व्यक्तीकडून केली जाते. म्हणजे अशा प्रकारचे हे वाक्य असतात. तर ते वाक्य बरोबरच आहेत, फक्त तुम्ही जरा ते कारण देऊन ते स्पष्ट करायचे आहे. ठीक आहे. आणि मोठ्या प्रश्नांमध्ये असे प्रश्न येऊ शकतात, जसं की चिटणीस संकल्पना आणि चिटणीसाचे विविध कार्य लिहा. त्यानंतर चिटणीसाची व्याख्या सांगून चिटणीसाचे वैशिष्ट्य लिहा. तसेच चिटणीसाच्या अंगी असणारे गुण वर्णन करा. आणि पुढचा प्रश्न आहे, संस्थात्मक चिटणीसाचे विविध प्रकार थोडक्यात लिहा. तर असे हे वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न आहेत. आज आपण ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आणि मोठे प्रश्न हे दोन्ही प्रकार पाहिलेले आहेत. तुम्ही नक्कीच तुमच्या वहीमध्ये ते सोडवण्याचा प्रयत्न करा आणि ते तुम्हाला नक्कीच येतील. उद्या आपण परत आपल्या लेक्चरमध्ये नवीन प्रकरणाला सुरुवात करूया. तोपर्यंत आनंदी राहा, स्वस्थ राहा. अँड थँक्यू स्टुडंट्स.